आवाज येतोय का? Yes, ma'am. ठीक आहे. आज आपण प्रॅक्टिकल नंबर की in PA system. ठीक आहे. Class A power amplifier is vision. They have a high fidelity and totally immune to crossover distortion. ठीक आहे. याच्यात आपण करणार आहोत की टेस्ट द CRO. ठीक आहे. तर क्लास याचा बॅकग्राऊंड काय, थेरॉटिकल बॅकग्राऊंड की ट्रान्झिस्टर पॉवर एम्प्लिफायर हँडल लार्ज सिग्नल्स. May of they are driven so hard by the input large signal that collector current is either cut off or in the saturation region during uh, a large portion of the input cycle. Therefore, such amplifiers are generally classified according to their mode of operation, that is the portion of the input cycle during which the collector current is expected to flow. On this basis, they are classified as क्लास ए पॉवर एम्प्लिफायर. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे, इफ द कलेक्टर करंट फ्लोज ॲट ऑल टाइम्स ड्युरिंग द फुल सायकल ऑफ द सिग्नल, पॉवर एम्प्लिफायर इज नोन एज क्लास ए पॉवर एम्प्लिफायर. याचा दुसरा आहे क्लास बी पॉवर एम्प्लिफायर. इफ कलेक्टर करंट फ्लोज ओनली ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल of the input signal, it is called as class B amplifier. क्लास ए आणि क्लास बी मध्ये डिफरन्स काय आहे कळालं की मध्ये की कलेक्टर ऍट ड्युरिंग द फुल सायकल ऑफ द सिग्नल, आणि क्लास बी मध्ये डिफरन्स आहे करंट फ्लो ओनली ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ द इनपुट सिग्नल. ठीक आहे. ह्या क्लास ए पॉवर एम्प्लिफायर आणि क्लास बी पॉवर एम्प्लिफायर मधला डिफरन्स कळला तुम्हाला. ठीक आहे. आणि तिसरा तुम्हाला टाईप आहे क्लास सी पॉवर एम्प्लिफायर. इफ द कलेक्टर करंट फ्लो फॉर लेस दॅन हाफ सायकल ऑफ द इनपुट सिग्नल. ठीक आहे. इट इज कॉल्ड एज क्लास सी एम्प्लिफायर. ठीक आहे. याच्यामध्ये तिन्ही याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तुम्हाला काय का, क्लास ए पॉवर एम्प्लिफायर, क्लास सी पॉवर एम्प्लिफायर अँड क्लास सी पॉवर एम्प्लिफायर. कळलं का? डिफरन्स कळाले का? ठीक आहे. द पॉवर एम्प्लिफायर इज सेड class A if Q point and the input signal are selected such that the output signal is obtained for a full input signal cycle for all values of input signal. The transistor remains in the active region and never enter into cutoff
or saturation region. When an AC signal is applied, the collector voltage varies sinusoidally. Hence, the collector current also varies sinusoidally. The collector current flows for 330 degree. ठीक है, कलेक्टर करंट किती डिग्रीने फ्लो होता 360 डिग्रीने. ठीक आहे, of the input signal. The angle of the collector flows is 360 degree. ठीक आहे, तुमच्या इनपुटला साइन वेव्ह देणार आहे आणि आउटपुटला पण त्याचं काय होऊन ऍम्प्लिफाय होऊन तुमचं आउटपुट पण काय राहणार आहे, साइन वेव्ह राहणार. इनपुटला तुमचं फंक्शन जनरेटर राहणार आहे, आउटपुटला तुमचा सीआरओ राहणार आहे. ठीक आहे, तुमचे रिसोर्स काय काय यूज केलेले आहे तुम्हाला सांगितलंय की सीआरओ, फंक्शन जनरेटर, पॉवर सप्लाय. त्याच्यानंतर ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे, एनपीएन ट्रान्झिस्टर यूज केला आहे, CL100 आहे, BC558 किंवा BD115 यापैकी आपण तिन्ही पैकी एक ट्रान्झिस्टर यूज करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे रेजिस्टर यूज केले, कपॅसिटर. ठीक आहे, प्रोसिजर सांगितली आहे. आपल्याकडे याची किट आहे, त्याच्यामुळे ब्रेडबोर्डवर आपल्याला इम्प्लिमेंट करायची काही गरज नाही. याची आपल्याकडे कॉलेजमध्ये किट आहे. किट मध्ये काय करायला लागणार आहे, फक्त सेट फ्रिक्वेन्सी अँड अँप्लिट्यूड ऑफ साइन वेव्ह इनपुट सिग्नल ऑन फंक्शन जनरेटर विथ द हेल्प ऑफ सीआरओ. मोस्ट ऑफ आपण फ्रिक्वेन्सी 1 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सी आणि 1 व्होल्ट अँप्लिट्यूड आपण सेट करतो. म्हणजे इनपुट आपलं काय असतं, फ्रिक्वेन्सी अँप्लिट्यूड असतो. फंक्शन जनरेटर ऍट इनपुट टर्मिनल. तुमचा फंक्शन जनरेटर. ठीक आहे, जनरेटर इथे तुमचं राहणार आहे, फंक्शन जनरेटर राहणार आहे आणि इथे तुमचं राहणार आहे सीआरओ. ठीक आहे, फंक्शन जनरेटर टू द input terminal of circuit, connect DC power supply to the amplifier circuit. आपल्या पॉवर सप्लाय किट मध्ये हा इनबिल्ट लावलेला आहे. ठीक आहे, स्विच ऑन द डीसी पॉवर सप्लाय, फंक्शन जनरेटर अँड सीआरओ. ठीक आहे, व्हॅरी द amplitude of sine wave from function generator at different value and measure the output voltage on CRO. ठीक आहे, कॅल्क्युलेट AC, DC अँड पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, तुमचा ऑब्झर्वेशन टेबल आहे. ऑब्झर्वेशन टेबल मध्ये काय आहे, इनपुट व्होल्टेज, त्याच्यानंतर आउटपुट व्होल्टेज. ठीक आहे, PAC तुम्हाला हे करायचं आहे, पॉवर तुम्हाला थोडक्यात आउटपुट पॉवर तुम्हाला काय करायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे. त्याचा तुम्हाला फॉर्म्युला आहे V0 स्क्वेअर म्हणजे तुमचा जो आउटपुट व्होल्टेज आहे ते, आणि 2RL. आता RL आपण ची व्हॅल्यू घेतली यामध्ये, RL आपण किट मध्ये किती व्हॅल्यू घेतली आहे, 220 ओहम. ठीक आहे, तुमच्या याच्यामध्ये तुमचे व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, रिसोर्स रिक्वायर्ड मध्ये जो टेबल आहे, काय काय कंपोनंट यूज केलाय त्याच्यामध्ये तुमची व्हॅल्यू दिलेली आहे. RL ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे 220 ओहम. ठीक आहे, तर ती यामध्ये टाकायची आणि कॅल्क्युलेट करायचा. त्याच्यानंतर PDC इज इक्वल टू VCC इंटू ICQ. ठीक आहे, मग पर्सेंटेज ऑफ पॉवर काढायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे तुमचे कॅल्क्युलेशन्स आहे. PAC कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, V0 स्क्वेअर डिवाइड बाय 2RL. PDC कॅल्क्युलेट करायचं असेल तर VCC इंटू ICQ. त्याच्यानंतर पर्सेंटेज ऑफ PAC.
ठीक आहे. आता आपण डिटेलमध्ये आपण अजून बघणार आहोत काय, ठीक आहे. ठीक है. क्लास ए एम्पलीफायर का है कि क्लास ए पावर एम्पलीफायर इज द टाइप ऑफ पावर एम्पलीफायर where the output transistor is on full time and the output current flows for the entire cycle of the input waveform. ठीक है. क्लास ए पावर एम्पलीफायर is the simplest of all power amplifier configuration. They have high fidelity and are totally immune to crossover distortion. Even though the class A power amplifier have a handful of good features, that are not prime choice because of their poor efficiency. Such the active elements are forward bias full time. Some current will flow through the even though there is no input signal, and this is main reason for in efficiency output characteristics. ठीक आहे. तुमचा नेचर ऑफ आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स तुमचं हे राहणार आहे पॉवर एम्प्लिफायरचा. ठीक आहे. इनपुटला तुमचं इनपुट सिग्नल तुमचं इथे राहणार आहे. ठीक आहे. इनपुटला तुमची साइन वेव्ह राहणार आहे, आउटपुटला पण तुमची साइन वेव्हच राहणार आहे. यानुसार तुमचा ग्राफ, तुमचा नेचर ऑफ ग्राफ तुमचा या प्रकारे राहणार आहे. ठीक आहे. क्लास ए पॉवर एम्प्लिफायरचा. ठीक आहे. त्याच्यानंतर स्विचिंग डीसी फ्रॉम द अबोव फिगर क्यू पॉइंट. ठीक आहे. क्यू पॉइंट तुमचा हा तुमचा क्यू पॉइंट आहे. ठीक आहे. क्यू पॉइंट तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागतो. ठीक आहे. फ्रॉम द अबोव फिगर क्यू पॉइंट इज प्लेस एक्झॅक्टली ॲट द सेंटर of the DC load line, and the transistor conducts for heavy points in the input waveform. The theoretical maximum efficiency of class A power amplifier is 50%. ठीक है. In practical, with capacitive coupling and inductive loads, loudspeaker is efficiency can come down as low as 25%. This means 75 power drawn by the amplifier from the supply line is wasted. ठीक है. Majority of power wasted is lost as heat on the active element, म्हणजेच ट्रान्झिस्टर. As the result, even moderately power class A power amplifier requires a large power supply. ठीक है. तुमची ही क्लास ए पॉवर एम्प्लीफायरची तुमची ही डायग्राम आहे, सर्किट डायग्राम. ठीक आहे. दिसते का? यस मॅम. ठीक आहे. ही तुमची सर्किट डायग्राम आहे. याचं वर्किंग काय तुमचं की द सर्किट डायग्राम ऑफ टू स्टेज सिंगल एंडेड क्लास ए एम्प्लीफायर आहे. R1 and R2. R1 and R2 are the biasing resistor. They form a voltage divided network which supplies the base of the transistor with voltage 0.7 volt higher than the negative maximum amplitude swing of the input signal. ठीक है. This is reason behind the transistor being on in respective of the input signal amplitude. Capacitor Cin is the input decoupling capacitor which removes the DC component present in the input signal. If Cin is not there and there is DC components in the input signal, these DC components will be directly coupled to the base of the transistor. ठीक है. After the biasing condition. ठीक आहे. या प्रकारे त्याचं वर्किंग आहे. क्लास ए पॉवर एम्प्लीफायर इनपुट आणि आउटपुट वेवफॉर्म. क्लास ए
याची तुमची ही इनपुट तुम्ही अप्लाय केला तर ते आउटपुट वेव्ह फॉर्म तुमची ऍम्प्लिफाय होणार आहे. ठीक आहे, ही तुमची इनपुट वेव्ह फॉर्म राहणार आहे. ठीक आहे, इनपुट वेव्ह फॉर्म आणि आउटपुट वेव्ह फॉर्म तुमची या टाईपची राहणार आहे. क्लास ए ऍम्प्लिफायरचे ऍडव्हान्टेज आहे डिझाईन. क्लास ए डिझाईन इज द सिम्पलेस्ट, highly fidelity because input signal will be exactly reproduced at the output. Since the active device is on full time, no time is required for turn on, and this improves high frequency response. Since the active device conducts for entire cycle of input signal, there will be no crossover distortion. ठीक आहे, आणि डिसएडव्हान्टेजेस तुमचे काय राहणार आहे की पुअर इफिशियन्सी याची. त्याच्यानंतर स्टेप्स फॉर इम्प्रोव्हिंग इफिशियन्सी लाईक ट्रान्सफॉर्मर कपलिंग एसेट्रा अफेक्ट द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. त्याच्यानंतर पॉवरफुल क्लास ए पॉवर एम्प्लिफायर आर costly and bulky due to the large power supply and heat sink. ठीक आहे, ही तुमची क्लास ए ची तुमची ही सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे,